हॅलो. तर आजचा जो आपण टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे हायड्रोलिक्स. हायड्रोलिक्स यालाच फ्लुइड मेकॅनिक्स असं म्हणतात. तर फर्स्ट ऑफ ऑल सॉरी की माझी बॅड हँडरायटिंग आणि नॉईजसाठी. तर आपण आपलं लेक्चर सुरू करूया. तर मग आपल्याला माहिती की मॅटर जे आहे ते दोन फेजमध्ये सापडतं आपल्याला. एक असतं सॉलिड आणि एक असतं फ्लुइड. तर सॉलिडचा स्टडी आपण सॉममध्ये केलेला आहे. तर आपण या सब्जेक्टमध्ये फ्लुइडचा स्टडी करणार आहे. आता फ्लुइड काय आहे, तर फ्लुइडमध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे लिक्विड आणि दुसरा आहे गॅसेस. तर लिक्विड आणि गॅसेस या दोघांना आपण फ्लुइड म्हणतो. तर मग फ्लुइड काय आहे, त्याचा जो पण स्टडी आपण करणार आहोत त्याला फ्लुइड मेकॅनिक्स असं म्हणतो. तर फ्लुइड मेकॅनिक्सचे आपण डेफिनेशन. तर फ्लुइड मेकॅनिक्स काय, फ्लुइड मेकॅनिक्स is a branch of engineering that deals with properties of fluid at rest as well as in motion. तर फ्लुइड जेव्हा मोशनमध्ये असणार किंवा तो त्याच्या स्टेडी कंडिशनमध्ये असणार तर त्याच्यावर जो स्टडी केला जाईल त्याला आपण फ्लुइड मेकॅनिक्स म्हणणार. तर आपण फ्लुइड मेकॅनिक्सला फर्दर काय करणार आहोत, ॲनालाइज करणार आहोत. तर मग ॲनालाइजमध्ये आपण कसं करतो की 3 पद्धतीने करतो. एक असतो फ्लुइड स्टॅटिक. तर फ्लुइड स्टॅटिकमध्ये काय करतो की फ्लुइड रेस्ट कंडिशनमध्ये असतो आणि त्याच्यावर आपण काय करतो, स्टडी करतो. तर फ्लुइड स्टॅटिकचं एक्झाम्पल आहे जी आपली पाण्याने भरलेली टाकी किंवा डॅममधलं पाणी, हे फ्लुइड स्टॅटिकचे एक्झाम्पल आहे. दुसरं आहे फ्लुइड कायनेमॅटिक्स. तर फ्लुइड कायनेमॅटिक्समध्ये काय बघतो की आपण फ्लुइड काय मोशनमध्ये, आणि फ्लुइड मोशनमध्ये का बरं आहे त्याचं रिझन आपण फाइंड नाही करत किंवा त्यांना कन्सिडर नाही करत की कोणत्या फोर्सेसमुळे मोशन होत आहे, त्याला फ्लुइड कायनेमॅटिक म्हणतो. आणि फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे की मोशनमध्ये आहे फ्लुइड आपलं आणि कोणत्या गोष्टींमुळे त्याच्यात मोशन होतं आहे, कोणत्या गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहे त्यासुद्धा आपण यात स्टडी करतो. बरोबर, त्याला फ्लुइड डायनॅमिक्स म्हणतो. तर काय बोललो काय आपण पाहिलं आता, इट इज फर्दर ॲनालाइज in following forms. पहिला आहे फ्लुइड स्टॅटिक. तर फ्लुइड स्टॅटिकमध्ये काय बोललं, इट deals with fluid in rest condition.
फ्लुइड इन रेस्ट कंडिशन. त्याचे एक्झाम्पल सांगितले मी तुम्हाला. दुसरा आहे फ्लुइड कायनेमॅटिक्स. तर फ्लुइड कायनेमॅटिक्स, तर आपल्याला नेक्स्ट पेजवर जावं लागेल. तर फ्लुइड कायनेमॅटिक्स इट deals with fluid in motion without considering forces responsible for motion. तिसरं आहे आपलं फ्लुइड डायनॅमिक्स. तर तर यात आहे इट डील्स विथ फ्लुइड इन मोशन by considering the forces responsible for motion. मग त्यानंतर आपण बघूया की फ्लुइड काय. इन जनरल matter exists in following state. एक आहे आपलं सॉलिड, याचा स्टडी आपण केला होता सॉममध्ये. आणि दुसरा आहे फ्लुइड्स. तर फ्लुइड्स काय आहे, फ्लुइड्स दोन यांना म्हटलो. लिक्विड असेल त्याला आपण फ्लुइड म्हणणार, गॅसेस असतील त्यांना पण आपण काय म्हणणार, फ्लुइड म्हणणार. तर मग आता फ्लुइड काय आहे, आता फ्लुइड बघूया की फ्लुइड इज अ सबस्टन्स इन लिक्विड or in gaseous state. तर आता फ्लुइडच्या आपण थोडंसं बघूया की फ्लुइडमध्ये काय. तर फ्लुइड काय असतं की फ्लुइड कॅपेबल ऑफ डिफॉर्मिंग कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ शेअर फोर्स. तर याचा अर्थ असा आहे की फ्लुइडवर आपण कोणत्याही प्रकारचा स्मॉल अमाऊंटमध्ये फोर्स लावला किंवा शेअर स्ट्रेस लावला, त्याला टँजेन्शियल स्ट्रेस पण म्हटलं, तो लावला काय होईल, त्यावेळेस फ्लुइड का होणार आहे, फ्लो व्हायला सुरुवात होऊन जाईल. हा फ्लो तिथपर्यंत नव्हत राहील जोपर्यंत आपण त्याच्यावर शेअर फोर्स लावलेला आहे. तर आपण काय म्हटलं, फ्लुइड
fluid is a substance that deform continuously under the action of shear force, shear stress, or tangential stress शेअर स्ट्रेसवरून एक छोटा पॉईंट लक्षात आला की आपण सॉममध्ये पाहिलं होतं की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असतो. ओके, की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असतो. परंतु एफ एममध्ये काय आहे किंवा हायड्रोलिक्समध्ये यात आहे शियर स्ट्रेस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ सॉरी मा साऊंड थोडं जात नाही. तर रेट ऑफ स्ट्रेनला, तर याचा मीनिंग असा आहे की आपण जी सॉममध्ये बघत होतो की एखादा आपण बॉडी होती, तर आपण बघत होतो की अशी बॉडी आहे हिच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला तर तिच्यात काय होतं की डिफॉर्मेशन येत होते. बरोबर, डिफॉर्मेशन असं काहीतरी डिफॉर्मेशन आपल्याला बॉडीमध्ये दिसत होता. तर आपण त्याला स्ट्रेन म्हणायचो आणि स्ट्रेनला कॅल्क्युलेट करायचो. बट एफ एममध्ये काय आहे की एखादी बॉडी आहे तिच्यावर आपण शिअर स्ट्रेस लावला किंवा शिअर फोर्स लावला, ती काय होणार आहे, कंटिन्युअसली डिफॉर्म होणार आहे. म्हटलं की या पॉईंटपासून आपण फोर्स लावला ती या पॉईंटला, तर आपण या ठिकाणी स्ट्रेनची मॅग्निट्यूड न काढता याचा रेट काढून घेतो की कोणत्या रेटने डिफॉर्मेशन होत आहे. तर याचं एक्सप्रेशन असं बनतं, टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ शिअर स्ट्रेन. तर आपण याला या पद्धतीने इथं बघतो. नंतर अजून फ्लुईडबद्दल अजून सांगितलं गेलं काय की फ्लुईडचे पार्टिकल जे असतात एखाद्या कंटेनरमध्ये कन्सिडर करू, ते पार्टिकल खूपच जवळ असतात. म्हणजे त्यांच्यातला जो अंतर असतो ते एकदम निग्लिजिबल असतं. जर आपण मायक्रो सिस्टीमने पाहिलं तर मॅक्रो सिस्टीममध्ये तर म्हणजे एक प्रकारे हे एकदम जवळ असतात. तर हे जे पार्टिकल असतात यांचं काय असतं, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन, आणि यालाच कॉन्टिनम असं म्हणतात.
कॉन्टिनम असं म्हणतात. यांच्या एकदम जवळजवळ असतात. ओके. तर आपली जी नेक्स्ट आहे आता, तर आपण बघणार आहोत की आपण जो फ्लुइड मेकॅनिक स्टडी जो करतोय, तर त्याच्या आधी आपण फ्लुइडबद्दल थोडंसं जाणून घेऊया की फ्लुइड काय असतं. तर फ्लुइड काय आहे, तर फ्लुइड जे आहे ते आपण आधीच पाहिलं की असं सबस्टन्स आहे ते कॅपेबल आहे फ्लोईंगसाठी, बरोबर. मग त्याचे आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं की त्यात लिक्विड आणि गॅसेस होतं. तर आपण आधी बघूया की लिक्विड काय आहे. इट इज अ फ्लुइड which has definite volume and changes slightly टेम्परेचर अँड प्रेशर. काय बोललो की लिक्विड आहे, लिक्विड असं फ्लुइड आहे, त्याचा डेफिनाईट व्हॉल्यूम आहे आणि तो चेंज होऊन जातो टेम्परेचर आणि प्रेशरसोबत. परंतु प्रॅक्टिकली जे आपण फ्लुइड आहे ते इनकम्प्रेसिबल म्हटलेलं आहे. इनकम्प्रेसिबल म्हणजे की फ्लुइडवर आपण प्रेशर अप्लाय केला तर त्याच्या व्हॉल्यूममध्ये फारसा चेंज आपल्याला दिसून येत नाही. मग त्यानंतर आपण पाहिलं होतं की गॅस. आता गॅस काय, गॅस पण हा एक फ्लुइड आहे. तर याचा डेफिनाईट व्हॉल्यूम नसतो. तर या गॅसच्या केसमध्ये काय होतं की गॅस जर आपण एखाद्या कंटेनरमध्ये फिल केला तर तो काय करतो की कंटेनरचा जेवढा पण व्हॉल्यूम असेल तेवढा तो काय करतो, ऑक्युपाय करून घेतो. जसं की आपण 2 लिटरचं कंटेनर असेल किंवा 2 लिटरचं कंटेनर कन्सिडर करू, त्याच्यात जर गॅस भरला तर तो गॅस जो आहे तो आपण 2 लिटर म्हणणार. आणि गॅसमध्ये अजून एक केस असते, ती असते व्हेपर. तर व्हेपर पण काय एक गॅस आहे, पण त्याचा टेम्परेचर आणि प्रेशर तो लिक्विडच्या बरोबरी आहे. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे स्टीम. तर गॅस काय, इट इज अ फ्लुइड which is compressible and possess no definite volume and always expand up till its volume is equal to volume of container it is placed in. हे झालं गॅसबद्दल. तर आता आपण बघूया की आयडियल फ्लुइड काय असतात आणि थोडेसे अजून माहिती घेऊया की आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड काय. तर आयडियल फ्लुइड काय, तर आयडियल फ्लुइड प्रॅक्टिकली आपल्याला सापडत नाही. एक इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे जे की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे आहे ते आपले सोपे करतं. तर मग आयडियल फ्लुइड काय की जेव्हा हे फ्लुइड फ्लो होतील तर ह्यांच्यामध्ये फ्लो होताना कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स येत नाही.
तर फ्लुईडमध्ये काय आहे की एक प्रकारची प्रॉपर्टी असते की फ्लुईड जेव्हा फ्लो होत असतं तर त्याची एक लेअर जी असते ती वरच्या लेअरला काय करत असते, मागे ड्रॅग करायचा ट्राय करते. वरची लेअर पहिल्या लेअरला पुढे ड्रॅग करायचा ट्राय करते. तर यांच्यामध्ये काय असतं, एक प्रकारचं रेजिस्टन्स असतं, बरोबर, रेजिस्टन्स असतं. पण आयडियल फ्लुईडमध्ये असा रेजिस्टन्स आपल्याला दिसून येत नाही. तर आयडियल फ्लुईडबद्दल आपण लिहून घेऊया. These are the fluid which has no viscosity, surface tension, and they are incompressible. इथं मावत नाही तर मी खाली लिहितो इनकम्प्रेसिबल. तर आयडियल फ्लुईड काय आहेत, इनकम्प्रेसिबल आहे, म्हणजे असं फ्लुईड ज्याला आपण कंप्रेस करू शकत नाही. परंतु इथं आहे इट इज अन इमॅजिनरी फ्लुईड. हे काय इमॅजिनरी फ्लुईड आहे, हे फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी आपण त्यांना मानतो. तर मग जनरली काय होतं की जे फ्लुईड आहे त्यांची विस्कॉसिटी, आता विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन हे काय प्रॉपर्टीज आहे, आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुईडमध्ये यांना बघणारच आहोत. तर मग यांच्याबद्दल सांगायला गेलं तर दोज फ्लुईड हॅविंग very low viscosity may be considered as ideal fluid. Ideal fluid. For example, वॉटर, एअर, हे झालं आयडियल फ्लुईड. आता आयडियल फ्लुईड नंतर जे की आहेत रिअल फ्लुईड, जे की आपण डे टू डे लाईफसोबत यांच्याशी डील करतो. आता जर म्हटलं की वॉटर कसं काय आयडियल फ्लुईड आहे, तर वॉटरची काय विस्कोसिटी कमी आहे, आपण त्यांना आयडियल म्हणू शकतो. ते आयडियल असतील असं नाही, यांच्यामध्ये पण आपल्याला रेजिस्टन्स थोड्याफार प्रमाणात दिसून येतो, पण तो फार निग्लिजिबल आहे, आपण त्यांना कन्सिडर नाही केलं तरी काम चालून जातो. पण काही ठराविक केसेसमध्ये आपल्याला ते कन्सिडर करावे लागतात की वॉटर काय कंप्रेसिबल आहे. तर आपलं आहे रियल फ्लुईड. दिस फ्लुईड actually exist in nature. नंतर हे फ्लुईड काय करता, आपल्याला रेजिस्टन्स शो करता. दे ऑलवेज ऑफर रेजिस्टन्स अगेन्स्ट
the flow they possess viscosity, surface tension, and compressibility. And compressibility. बिलिटी आहे ते रिअल फ्लुइडचे एक्झाम्पल. तर रिअल फ्लुइडचे एक्झाम्पल तेच आपलं पेट्रोल, केरोसिन, हनी हे काय आहेत रिअल फ्लुइडचे एक्झाम्पल आहेत. तर या प्रकारचे फ्लुइड आहेत आयडियल आणि रिअल फ्लुइड. तर आपण फ्लुइडचा स्टडी जो करतो आहे तो आपण कशासाठी करतो, तर आपल्याला फ्लुइडचं स्टडी करण्याची गरज यासाठी आहे की आपल्याला स्ट्रक्चर डिझाईन करायचे असतात, जसं की डॅम, कॅनल आणि ब्रेक वॉटर्स. तर ब्रेक